नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे अंडा करी। त्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेत, मोठ्या साईजचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या। तर याची मी आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। इथे ही अंडी बॉईल करून घेतलेत, 5 अंडी घेतलेत मी बॉईल करून। कढई गॅसवरती ठेवले, कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। तर आपण गरम झाले का तेल चेक करूया, थोडेसे जिरे टाकून। तर तेल चांगले तडतडले, आता याच्यामध्ये मसाला टाकूया। इथे हा मसाला तेलामध्ये चांगला शिजवून घेऊया, अगदी त्याला तेल चांगले सुटेपर्यंत शिजवूया। इथे मसाला चांगला तेलामध्ये शिजलेला आहे, त्याला तेल पण सुटले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट, मीठ, सर्व मसाले ॲड करूया। सर्वप्रथम मीठ टाकूया, लाल तिखट, हळद, हे सर्व बेसिक मसाले टाकले, मिक्स करून घेऊया तेलामध्ये चांगले। इथे बघा मसाला छान चांगला शिजलेला आहे, त्याला तेल सुद्धा सुटले बाजूने। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया, ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया, मसाला आणखी चांगला शिजू दे। ते पहा, करीला छान तर्री पण आले आणि चांगली उकळी पण आले। आता ह्याच्यामध्ये मी बॉईल केलेली अंडी टाकते। अंड्यांना मी असे मधून डायरेक्ट काप मारलेत, तर नेहमी मी असे मधून काप मारूनच टाकते, तर छान लागतात ते, अशी मसाला त्याला लागतो आणि टेस्ट छान लागते। तर सगळी अंडी अशी टाकून घेते की 5 मिनिटं शिजवून घेते चांगलं अंडी टाकल्यानंतर। मैत्रिणींनो, इथे मस्त अशी झणझणीत अंडा करी बनवून तयार आहे। हे पहा, करी बनवले मी आज, तर मस्त अशी झणझणीत दिसत आहे। तर या मंडळी जेवण करायला, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखी एखाद्या युजफुल व्हिडिओमध्ये, बाय बाय। इथे आज अंडा करी सोबत मस्त अशी भाकरी बनवली, तर आता आम्ही जेवण करतो, या तुम्ही पण मंडळी जेवण करायला।